चिपळूणमध्ये एच.डी.एफ.सी. बँकेचा कर्मचारी रहस्यमयीरित्या बेपत्ता. पत्रातून 4 जणांविरोधात गंभीर आरोप केलेत. चिपळूण शहरातील एच.डी.एफ.सी. बँकेच्या शाखेत कार्यरत असलेला 33 वर्षीय युवक गुरुवारी दुपारपासून रहस्यमयीरित्या बेपत्ता झाल्याने शहरात खळबळ उडालीय. मुकुंद मुरलीधर पालांडे असे या युवकाचे नाव असून ते अलोरे गावचे रहिवासी आहेत. बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात 4 पानी पत्र लिहून काही गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुकुंद पालांडे यांनी लिहिलेल्या पत्रात एच.डी.एफ.सी. बँकेच्या चिपळूण शाखेतील 4 जणांना आपल्या टोकाच्या निर्णयास जबाबदार धरले आहे. संबंधितांकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा तसेच ब्लॅकमेल केल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे. काही दिवसांपूर्वी आपल्याला मारहाण झाल्याचाही उल्लेख या पत्रात करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पालांडे हे गुरुवारी दुपारी 3 वाजल्यापासून संपर्काबाहेर आहेत. त्यांच्या शोधासाठी कुटुंबीय आणि पोलिसांनी हालचाली सुरू केल्या असता कोळकेवाडी परिसरात त्यांची दुचाकी आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली असून बोटीद्वारे परिसरात तपास केला जात आहे. या घटनेमुळे पालांडे कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. महान कार्य न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर.